महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार होत असून शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। तसेच यामध्ये अनेक मुलींचा बळी देखील गेला आहे। अत्यंत वाईट गोष्टींना महाराष्ट्रात ऊत आला असून महाराष्ट्र सरकार याकडे डोळे झाकून बसले आहे। कायद्याचा वचक शिल्लक राहिलेला नाही असा आरोप करत या सर्व घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। पण या बंदला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीने आज महाराष्ट्रात सर्वत्र तोंडाला काळ्या फिती बांधून मूक निदर्शने केली। तसेच आज गडिंग्लजमध्ये सुद्धा 10 ते 12 या वेळेत महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भर पावसात मूक निदर्शने करत ठिय्या मारला व शासनाचा निषेध नोंदवला। यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी तोंडावर काळ्या फिती, हातात काळे झेंडे घेऊन निषेध नोंदवणारे फलक हातात घेऊन शासनाचा निषेध नोंदवला। तसेच आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज। तसेच सत्यवार्ता न्यूजच्या लेटेस्ट बातम्या बघण्यासाठी सत्यवार्ता न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका।